सर्वांना, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्षू द ऑल टाईप ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर काहीच आता आम्ही चाललो आहे थोडंसं फिरायला. आज 5 दिवसाचे गणपती जातात कोकणामध्ये. हे गणपती तुम्हाला दाखवणार आहे आणि जस्ट म्हटलं असंच फिरून पण येऊया वाडीतून. तर त्यासाठी आम्ही इथून चाललो आहे आणि पिलीचे पप्पा मला इन्फॉर्मेशन देतात. काय सांगताय? इथून डुकरं उतरतात खाली, डुकरं आणि वाघ. इथून डुकरं आणि वाघ उतरतात ह्या रस्त्याने. समोर फ्रंटने दाखव, फ्रंटने दाखव. रोडने जातात डायरेक्ट समोर वाळात. पायवाट आहे, इथून डुक्कर आणि डायरेक्ट जातात. डायरेक्ट वाळ. पाणी दिसत असेल तुम्हाला इथे. पाणी पिण्यासाठी डुक्कर येत असतात. हे बा, ही डुकरांची वाट आहे. ही डुकरांची वाट आहे. म्हणजे जे कोकणातले ते लगेच समजू शकतात. इथून आले ना पळत 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 डायरेक्ट इथून येतात, डायरेक्ट इथून खाली. बघू शकता तुम्ही, हे आपली वाडीतला रस्ता आहे. बाई बाबा पिल्लू मस्त रस्त्यावरती व्हिडिओ बनवायला. आपल्या मुंबईमध्ये कॅमेरा पण काढायला होत नाही, इथे काय वाटच नाही. इथे एकदम फ्रीडमली आपण बोलू शकतो, व्हिडिओ पण काढू शकतो. चला बाई, इथं उतरतात हा बाई. ते इथं पाणी पितात कारण की आम्ही शिकारीला या झाडावरतीच बसतो. वरती या झाडावरती बसतो. मग कोण आलं ना ते इथून डायरेक्ट बंदुकीने मारायचं. बघू शकता तुम्ही, हे पण डुकरांनीच केलेलं आहे. बघा बाय बाय, हे पण डुकरांनी केलेलं आहे. हे बघा, तर आता वाडीतले 5 दिवसाचे गणपती जात आहेत. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कोकणामध्ये कसं गणपतीला वाजत गाजत नेतात. विसर्जन करायच्या वेळेस आम्ही जरा बाहेर आलोय. विसर्जन करायला आम्हाला दाखवायला नाही भेटणार. ते काय आपलं भाळ आहे तिथे भाळामध्ये आपलं विसर्जन करतात ते. पण तुम्हाला मी आता वाडीचा गणपती आता वाजत येतो ते तुम्हाला दाखवते मी. प्लस ही पाठीमागची ब्युटी बघून घ्या, खूप छान सुंदर वाटतंय. आणि मेन म्हणजे ब्लॉगिंग करायला खूप छान पद्धतीने जमतं, कारण कोणी नाही आहे. एकदम फ्रीडमली आपण बोलू शकतो. मुंबईला असं होत नाही सहजासहजी व्हिडिओ काढायला. थोडंच व्हिडिओ काढावे लागतात आणि व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. तरी ते खूप छान वाटतंय. आणि नेटवर्क पण नव्हता मला, आता नेटवर्क पण आलेला आहे. सेफ्टी त्याची आपल्याला असेल का म्हणून. हा, मग ती सेफ्टी फिरवते ना त्याच्यामुळे. हे गणपतीसाठी बांधले बाई. हे गणपतीसाठी बांधलेले. इथे गणपती सोडतात ना, इथे गणपती सोडतात. हे वाडीतले लोक आहेत ना, इथे समोरून आता गणपती येतोय. हे वाडीतले गणपती इथे सोडतात. म्हैस बघा कसे पाण्यामध्ये बसलेत. हे छान बांधलंय, हे मस्त केलंय.
पंचवीस लावूया हा? लावूया. ए सारखं सारखं नाही घ्यायचं तेव्हा ते घेतलंय. हा घे. हा प्रकार चांगला आहे. अरे भाई बघून पण देत तुम्ही लोक मला. दे पैसे जात दे. बघितले ना ते पैसे दे. तुझ्याकडे पैसे दे. चला टाइमपास. थांब जरा एक मिनिट. भाई असं आहे गौरी. समजलं. इकडे आम्ही आलो होतो चायनीज खायला. हे आमच्या वाडीतच दुकान आहे चायनीजचं आणि हे चायनीजचं दुकान 3 दिवस झालं असेल ओपनिंग करून. तर म्हटलं चला आपण चायनीज खायला जाऊया तिथे. तर छान चायनीज होतं. टेस्ट आम्हाला खूप आवडली. गावामध्ये अशा प्रकारे चायनीज भेटणं इम्पॉसिबल आहे, पण इथे नेपाळी कुक होते तर त्यांनी छान प्रकारे आम्हाला चायनीज दिलं आणि टेस्ट छान होती. आणि आम्ही चायनीज ऑर्डर केलेलं म्हणजे ट्रिपल राईस ऑर्डर केलेली. तर आम्हाला खूप आवडलं हे चायनीज. तर आता पुढे तर तुम्ही बघू शकता गणपती आपले कसे विसर्जन होतात वाडीतले. अशा प्रकारे सर्व गणपती आपल्या वाडीतले इथेच विसर्जन होतात व्हाळामध्ये. तर आता आपण घरी जायला आपल्याला उशीर होत आहे. घरी गेल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या आरतीला भेटू. भाई माझं लायसन्स आहे माझं तर आता बनवत आहे मोदक. मोदकचं हे सारण आहे आणि इथे पीठ बनवलेलं आहे. इथे भाजी आहे, इथे डाळ आहे, इथे भात आहे. सगळं जेवण देवाचं नैवेद्य दाखवायचं आहे. पिल्लू हो बा शिक ना हळूहळू. हे आमचे आहेत मोदक गणपतीचे आणि इथे उकडायला ठेवलेत आम्ही मोदक आणि अर्धे झाले ते बघा. वाव व्हेरी नाईस. खाऊन दाखव. नाही देवाचं नैवेद्य आहे दाखवल्याशिवाय आपण नाही खाणार. पिल्लू बनवते आमची आहे ना. करंजी आहे.
सवरला. तर हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्षद ऑल टाईप ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गाईच आजचा माझा तिसरा दिवस आहे गावचा आणि आज नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. तर सकाळी आम्ही मोदक वगैरे बनवले होते आणि तो नैवेद्य दाखवलं, कपडे वगैरे धुतले आम्ही. थोडंसं लेट झाला तर आम्ही चाललो आहे थोडंसं शॉपिंग करण्यासाठी, कारण का आम्हाला मुंबईला जायचं आहे. चला आपल्या लाल डब्यात असतो ना नॉर्मल लसगरी ना, आता लाल डबा पण आहे ना, ती आता मीडियम टाईप आहे ती, त्यांची आहे. विचारू काय त्यांना मग? हा, म्हणजे उद्याची किंवा परवाची आहे. कधी पाहिजे तुला ते सांग. आता आमची रिक्षा आलेली आहे आणि आम्ही रिक्षामध्ये बसून जाणार आहे फिरायला. चला, पाऊस वगैरे काय नाही आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस नाही पडायला पाहिजे. आणि मी साडी वेअर केली आहे आज, कारण का उद्या गणपती जाणार, उद्या पण साडी घालणार आहे. मी गावाला आल्यापासून 3-4 वेळा साडी घातली आहे. गावी आल्याला साडी घालावी लागते. आणि माझ्या पाठीमागचा सीन बघा. चला, बाकीचे सगळे पुढे गेलेले आहेत, मी पाठीचे जाते पटकन पटकन. चलो. थोडीफार मच्छी वगैरे घ्यायची, कारण का आम्ही मुंबईला जेव्हा जातो तेव्हा सुकी मच्छी वगैरे आम्ही इथून घेऊन जातो. आणि काजू बदाम पुन्हा कोकम वगैरे आम्ही जो आम्हाला जे महिनाभर वर्षभरासाठी लागतं ते आम्ही इथूनच घेऊन जातो. म्हणजे गावचं कोकणामध्ये माहिती असेल तुम्हाला किती छान कोकम वगैरे भेटतात, त्याच्यामुळे. चला बघूया आम्ही काय काय आज शॉपिंग करणार आहे. आज शॉपिंगचा व्हिडिओ असणार आहे. मग आज काय काय मी शॉपिंग करणार आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. कुठे आली रिक्षा आपली? कुठे आहे? मग आलाय. कुठे आलाय तो? चांगला फोटो काढत होतो ना. काय मला कळलं नाही, पडली काय? कुठे पडली नाही, ती ढोपरांना लागलंय ते. बाय तिला असं सांगले. म्हणजे आई तिकडे किती लांब झालं आपल्याला? का आलेले ते येऊन गेले? नाही, त्यांना तर आम्ही इथे चाललो आहे नाट्यामध्ये थोडंसं शॉपिंग करण्यासाठी, कारण आम्हाला मुंबईला जायचं होतं त्याच्यामुळे. तर म्हटलं बाहेरचं थोडंसं शूट करूया. खूप पावसाचं वातावरण झालेलं, ढग आलेले आणि साईडची ग्रीनरी, तर खूप छान वाटत होतं, वातावरण छान झालेलं. तर म्हटलं जाऊया, थोडंफार शॉपिंग पण करायची आपल्याला मुंबईला जाण्यासाठी. आम्ही पहिल्यांदा मेडिकलमध्ये गेलो, कारण का बाबूला पिल्लूला फार सर्दी झाली होती. आम्हाला औषधं घ्यायची होती त्यांची, त्याचबरोबर बाबूचं हगीसुद्धा घ्यायचं होतं. आणि हे नाटा आहे, इथे बाजारपेठ आहे, म्हणजे गावातले सगळेजण इथे शॉपिंग करण्यासाठी येतात बाजारपेठेमध्ये. इथे आम्ही डेअरीमध्ये एका थांबलो होतो, बघू शकता. इथे सगळे ब्रेड, पाव, बटर वगैरे सगळे छान छान व्हरायटीचे होते. आपल्या मुंबईला जे नाही भेटतं ते इकडे उपलब्ध होते. मी तर बघितलं नव्हतं, पण इथे मी स्पेशली खूप चांगलं म्हणजे वेगळ्या वस्तू बघितला खाण्याच्या बाबतीमध्ये, पाव, ब्रेड वगैरे. इथे बघू शकता हे नानकट होते, बिस्किटे. पुन्हा मी हा केक घेतला, बाबूला किंडर जॉय घेतला, त्याचबरोबर हे रेड बुल पिल्लूच्या पप्पांसाठी घेतले होते.
आणि थोड्याफार आम्ही वस्तू घेतल्या. हे बघू शकतो, हे वेगळ्याच पद्धतीचे पाव होते. आतमध्ये त्याचे क्रीम आणि केक बोलला तो, असे पाव होते. त्यानंतरला पिल्लूची चप्पल तुटली होती, चप्पल पण आम्हाला घ्यायची होती पिल्लूसाठी. तिथे चप्पल घ्यायला आलो होतो आम्ही. तर फायनली पिल्लूनीची पायामध्ये घातली, तीच आम्ही चप्पल घेतली. कारण का आम्ही जी चप्पल घेऊन आलो होती ती खूप नाजूक होती, आम्हाला वाटलेलंच तुटणार, पण ती तुटली. त्यानंतरला मग आम्ही चप्पल सिलेक्ट झाल्यानंतरला थोडाफार बसलो, इकडे तिकडे बोलत होतो. बाबू पण जिद करत होता की मला पण चप्पल घ्यायची. ऑलरेडी त्याला आम्ही गावी जाताना चप्पल घेतली होती. आणि ह्या दुकानामध्ये एवढ्या छान छान व्हरायटीच्या चपला होत्या ना, खूपच छान होत्या. बघू शकता तुम्ही कासेमध्ये खूप छान छान व्हरायटीच्या चपला होत्या. विश्वास बसत नव्हता की गावाला एवढ्या चांगल्या व्हरायटीच्या चपलासुद्धा भेटतात. आणि गाव पण आता खूप सोयीस्कर झालं आहे. गावामध्ये पण सगळ्या वस्तू छान भेटतात, आपल्या मुंबईसारख्याच छान वस्तू भेटतात. तर छान आहे, असंच प्रगती व्हावी गावी पण. कारण का गावच्या लोकांना पण असा आनंद असतो की आपण ह्या गोष्टी आपल्याला मुंबईमध्ये न भेटता गावीच भेटतात त्या. तर पुढे आपण गेलो एका शॉपमध्ये, तिथे आम्हाला साबण वगैरे घ्यायचे होते, आंघोळीचे साबण वगैरे. आम्ही मुंबईवरून 1-2 साबण घेऊन आलो होतो, पण आम्हाला असं थोड्याफार गरजेच्या वस्तू लागत होते त्या आम्ही ह्या शॉपमधून घेतल्या. कोलगेट वगैरे असं जे काही छोट्या छोट्या वस्तू असतात त्या आपल्या किराणासाठी त्या घेतल्या. त्यानंतरला ही बाजारपेठ आहे, बघू शकता. आणि इथे समोरच आहे ना मच्छीचं दुकान वगैरे आहे इथे समोर साईडला. आणि इथे चहासाठी थांबले होते. चहा ना पिता पिल्लूच्या पप्पांनी कॉफी घेतली, पण कॉफी काय त्यांना एवढी आवडली नाही. ते बोलत होते पूर्ण पाणी पाणी लागतं त्या कॉफीमध्ये. मग 2च कॉफी घेतल्या होत्या, एक आईने पिली कॉफी आणि एक पिल्लूच्या पप्पांनी पिली कॉफी. त्यांना काय एवढी टेस्ट आवडली नाही. तर इथे म्हटलं मला बोलत होते घेणार आहे का, म्हटलं मला नको. मला माहिती होतं ऑलरेडी, म्हणजे गावची टेस्ट पाण्यामध्ये थोडी वेगळीच असते, त्यामुळे आपल्याला पाणी पाणीसारखंच ते टेस्ट लागतं कॉफीची. ते एनिवे आपल्याला ते तेवढं भागून घ्यावं लागतं त्याच्यामध्ये. तर ते मी शूट करत होते. आणि त्यानंतरला आपल्या फेमस नाट्यामध्ये तो वडापाव असतो, बस स्टँडजवळ असतात तो वडापाव आहे. हे सगळे बसवाले उभे होते, म्हणजे आपल्या मुंबईला जाण्यासाठी. हे बस स्टँड नाही, सगळे आपले मुंबईचे माणसे पाठीमागे बघू शकतात, त्यांना मुंबईला जाण्यासाठी ते थांबले होते. आणि त्यासमोरच बस स्टॉपमध्ये वडापाव आहे, तिथे आम्ही वडापाव घेतला आणि खूप सुंदर वडापाव लागत होता. आणि खूप त्याची चटणी वगैरे खूप छान टेस्ट होती त्या वडापावची. त्यानंतर आम्ही असं थोडं फिरत होतो, काय ना काय वस्तू घ्यायची आठवण करत होतो. तर म्हटलं चला चालतं थोडंसं अजून व्हिडिओ करूया. तर इथे मच्छीचं म्हणजे सगळा स्टॉल लागला होता, इथे सगळ्या मच्छ्या भेटत होत्या. तर म्हटलं विचार केला की आई बोलवते, मी बघून येते काय काय आहे. बांगडे वगैरे दिसत होते. मी आतमध्ये गेली नाही, पिल्लूच्या बाबा आतमध्ये जाऊन शूट घेऊन आले. तर इथे छान मच्छ्या होत्या, म्हणजे फ्रेश असतात. ॲक्च्युली बाजूलाच समुद्र आहे, तिथून ताज्या मच्छ्या घेऊन येतात. आम्ही जेव्हा मुंबईवरून स्टार्टिंगला आलो होतो तेव्हा आम्ही सकाळी सुरमई मच्छी घेतली होती. तर ती एवढी म्हणतात ना, वाससुद्धा येत नव्हता घरामध्ये, ती एवढी फ्रेश मच्छी होती. आणि इथे पण आल्यावरती खूप फ्रेश मच्छी होत्या, वास अजिबात येत नव्हता. आपल्या इथे कशी बर्फामध्ये मच्छी टोकतो तसं इथे काहीच नाही आहे. डायरेक्ट बोटीतून माल उतरला की डायरेक्ट विकण्यासाठीच माल इथे आणतात. आणि छान वाटे वगैरे छान दाखवत होते. हे माकुल आहे, बघू शकता. 50 रुपयाला एवढा वाटा दिला. आपल्या मुंबईमध्ये तर एवढा भेटणं इम्पॉसिबल आहे, पण गावी खूप छान प्रकारे मच्छीचा रेट असतो, कारण का समुद्र बाजूला असल्यामुळे. आणि मच्छी पण ताजी असते, बघू शकता. असे स्टॉल असतो इथे मच्छीचा. आणि खूप गर्दी असते ते वाराला. ॲक्च्युली गणपतीचं सीझन असल्यामुळे थोडी गर्दी कमी होते, पण वाराला खूप गर्दी असते. तर आता आम्ही आलो आहे चिकन घ्यायला. आणि ते बाबू बसला इथे डॉगी सोबत. कसा आहे डॉगी? हे बघ कसं एकटाच खेळतोय बा.